श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या स्त्रियांनी नवरात्रीमध्ये उपवास करू नये व का करू नये, त्याची कारणे कोणती आहेत, हे सर्व आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. शास्त्रानुसार धार्मिक व पुराणधारित दृष्टिकोनातून कोणत्या स्त्रियांनी नवरात्र उपवास करू नये हा प्रश्न थोडा संवेदनशील आहे. कारण धर्मशास्त्र, पुराणे व स्मृतिग्रंथ यामध्ये सर्वसामान्य मार्गदर्शन दिले आहे, पण काळानुसार आणि समाजानुसार त्याचे पालन बदलले आहे. तथापि काही धार्मिक ग्रंथानुसार, जसे की धर्मसिंधू, गृहसूत्रे, मनुस्मृती यामधील काही संदर्भ पुढील स्त्रियांनी उपवास करण्याचे टाळावे असे निर्देशित केलेले आढळले. पण यामध्ये कर्तव्यपालन आणि आरोग्य हे मुख्य निकष आहेत. शास्त्रानुसार कोणत्या स्त्रियांनी उपवास करू नये, तर पहिला आहे गर्भवती स्त्री. याचं कारण म्हणजे गर्भधारणेच्या काळात बाळाची वाढ अधिक महत्त्वाची मानली जाते. उपवासामुळे बाळाच्या पोषणावर परिणाम होऊ शकतो. शास्त्रीय संदर्भ काय आहे याचा, तर काही ग्रंथामध्ये सांगितलं आहे की गर्भवती स्त्रीने अत्यंत सौम्य सात्विक आहार घ्यावा आणि उपवास टाळावा. त्यानंतर दुसरी स्त्री आहे स्तनपान करणारी स्त्री, स्तनदा माता. कारण आईच्या आहारावर दूध निर्मिती अवलंबून असते. उपवास केल्यास बाळाच्या पोषणावर परिणाम होऊ शकतो. याचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. बालकाचे पोषण हे देवीच्या उपासनेपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले गेले आहे, म्हणून स्तनपान करणाऱ्या स्त्रीने उपवास करू नये. तिसरी स्त्री आहे मासिक पाळीतील स्त्री. या स्त्रीने उपवास करू नये कारण शास्त्रानुसार मासिक पाळीत स्त्रीने उपासना, पूजा, व्रत इत्यादी टाळावे असे काही पुराणांमध्ये नमूद आहे. आणि आजच्या काळात हे मत अनेक ठिकाणी काळानुरूप बदललेले आहे. त्यानंतर रोगी किंवा अशक्त स्त्री. कारण उपवासामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. धार्मिक मते आरोग्य ही सुद्धा एक देवपूजा मानली आहे. हे होते नवरात्रीमध्ये कोणकोणत्या स्त्रियांनी उपवास करू नये. त्यामध्ये मनुस्मृती, तसेच धर्मसिंधू आणि गृहसूत्रे यामध्ये अशा काही नियमांचा उल्लेख आहे. यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की काही अवस्थांमध्ये उपासना करण्यापेक्षा विश्रांती, सेवा आणि आंतरिक श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. तरीही यावर पर्यायही शास्त्रामध्ये सांगितले आहेत, तर ते आपण पाहूया. जर उपवास शक्य नसेल तर शास्त्र म्हणजे की देवीची पूजा करा. जर उपवास तुम्हाला शक्य नसेल तर शास्त्र सांगतं की देवीची पूजा करा. नामजप, स्तोत्र पठण करा, जसे की दुर्गा सप्तशती, लक्ष्मी स्तोत्र इत्यादी. तसेच गरजू लोकांना अन्नदान करा. तसेच धर्म अधिक आधुनिक दृष्टिकोन म्हणजे धर्म हा शारीरिक क्षमतेला ओळखतो. जर एखादी स्त्री गर्भवती असेल, आजारी असेल, अशक्त असेल किंवा इतर कारणांनी उपवास करू शकत नसेल, तर ती मनोभावे उपासना करू शकते. असे मनोभावे उपासना केल्यास तेही तितकेच पुण्यदायी ठरते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.